सर्वांना रामनवमी निमित्त व कैकाडी राजाराम महाराज जयंती निमित्त सर्व बांधवांना व सर्व समाजांना शुभेच्छा। योग असा आहे की आज रामनवमीच्या दिवशी हे कैकाडी महाराज आमचे राजाराम महाराज यांचा जन्म सुद्धा आज कैकाडी महाराजांचा रामनवमीच्या दिवशी झालेला असल्या कारणाने आम्ही सर्व कैकाडी बांधव आज रामनवमी ह्या दिवशीच कैकाडी महाराजांची जयंती साजरी करतो। खूप आता ते धार्मिक वातावरण जे होते, धार्मिक वातावरण ते समाजाला सांगायचे आणि कीर्तन करायचे आणि कीर्तनानं मानवाला मानवताचा धर्म शिकवायचे की माणसाने माणसासारखं जगायला पाहिजे। हा संदेश त्यांनी सगळ्यात अमूल्य आणि महत्वाचा संदेश त्यांनी सर्वांना दिलेला आहे की मानवाने मानवासारखं जगायला पाहिजे, जनावरासारखं जगायला पाहिजे। कारण पूर्ण पृथ्वी तलावर मानवच असा एक जीव आहे की त्याला ते म्हणजे विचार करू शकतो तो, त्याच्यासाठी त्यांनी मानवासारखं जगायला पाहिजे। हा सगळ्यात अमूल्य हे दिलेलं आहे, त्यांनी संदेश दिलेला आहे मानवांसाठी। समाजाला काय आव्हान करतो? समाजाला आपण सर्वांनी जागेजागी आता बरेचसे जयंत्या साजरी करत असतो, पण अल्पसंख्याक समाज असल्या कारणाने आपण ही जयंती श्रीरामाच्या जन्माच्या वेळी साजरीच करायला पाहिजे। पण आपल्याला टाइम नाही भेटल्यामुळे आपण 15 दिवस ही जयंती साजरी करू शकतात। सर्वांना मी आवाहन करतो की ही जयंती रामनवमी पासून ते आणखी 15 दिवस पुढे तुम्ही रोज जयंती वेगवेगळ्या ठिकाणी समाजाने साजरी करायला पाहिजे। सर्वप्रथम सर्वांना रामनवमीच्या आणि राष्ट्रसंत श्री कैकाडी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। राष्ट्रसंत कैकाडी महाराजांचा जन्म हा मांडवगण तालुक्यात श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण या ठिकाणी झालेला असून दरवर्षी आम्ही त्या ठिकाणी आमचा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतो। आज सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आज दुपारी महाराष्ट्रातून सर्व समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातनं तालुक्यातनं त्या ठिकाणी समाज बांधव कार्यक्रमासाठी जाणार आहे। तरी मी सर्वांना विनंती करतो की ज्या प्रकारे आपल्याला आपल्या जिल्हा पातळीवर असो तालुका पातळीवर आपण जयंती साजरी करावी आणि आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी समाज बांधव जमा व्हावं अशी मी सर्वांनी या ठिकाणी आवाहन करतो, विनंती करतो।